तुला असं मी आपल्या म्हणेन. फील्डमधला एक नेहमी चर्चेतला विषय किंवा गाजलेला विषय कास्टिंग काउच. हं. तुला काय अनुभव? मला काहीच नाही. कधीच. मला असा कधीच अनुभव नाही आलाय. हां, म्हणजे तू त्या बाबतीत हे राहिली. हो, म्हणजे मला सगळे मी म्हटलं त्याप्रमाणे पैसे कोणी माझे बुडवले नाहीत. हां, मला असे काही अनुभव नाही आले आणि हां, एखाद 2 वेळेला असं जर कोणी काहीतरी तिरपाकडं किंवा ऑड काही बोललं, हां. तर अर्थातच मी ते आधी ऐकून नाही घेतलंय. त्यामुळे पण ते म्हणजे मला असं वाटतं, की लाखात एकदा वगैरे झालं असेल. ते पण याचं बोलणं असं म्हणजे काही. पण अदरवाईज नाही. याचं श्रेय तू तू स्वतःला किती देशील? अ, देईन मी स्वतःला हां. बऱ्यापैकी. पण पूर्ण नाही देणार. कारण की मी म्हटलं त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की ते आपल्या हातात नक्कीच असतं. मला पण मला तेच सांगायचंय. हां. हो, नाही नक्कीच असतं. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय, तुम्ही दुसऱ्याला किती सूट देताय तुमच्याशी अ, वागायची. अ, म्हणजे ॲज अ बाई म्हणून हो. किंवा ॲज अ मुलगी म्हणून तुम्ही दुसऱ्याला किती सूट देताय हे समोरचा टिपत असतो आणि त्याप्रमाणे तुमच्याशी वागत असतो. पण कितीतरी चांगल्या मुली, चांगल्या बायका ज्यांनी काहीही म्हणजे गैर केलं नाही, असं अगदी सुरी घेऊन फिरल्या नसतील किंवा खूप स्ट्राँगली माझ्या वाटेला जाऊ नका असं सांगितलं नसेल. पण तरीही त्या कुठेही खालच्या दर्जाची वागणूक नसून सुद्धा कितीतरी पुरुषांनी त्यांच्या बाबतीत अ, अशी वागणूक ठेवलेली आहे. त्याला म्हणजे आता एक लहानच यंगच मुलगी असेल आणि खरंच तिचा स्वभावच फार साधा असेल, तर तिच्यासाठी ते धैर्य आहे ना, म्हणजे हो. स्वतःला असं पोर्ट्रे करणं, की मी स्ट्राँग आहे आणि मी ह्याव आहे आणि मी त्याव आहे असं. मी त्याचप्रमाणे म्हणतो तसं, की मी मुंबईतच असल्यामुळे मला तो एक तसं माझी काय म्हणतो ना, आम्हाला मोठंच आई-बाबांनी असं केलंय, की एक आत्मविश्वास दिलाय. म्हणजे मला आठवतंय, की माझ्या बाबांनी मला व्यावसायिकला गेल्यावर कधीही पैसे किती मिळतायत हा प्रश्न विचारलाच नाही. माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं, "2च गोष्टी बघ तू, की एक माणसं कशी आहेत, जिथे तू काम करतेस तिथे आणि तुला भूमिका काय आहे, दिग्दर्शक कोण आहे आणि नाटक किंवा जी काही संहिता तू करतीयेस मग ती कशाचीही असेल, ती काय आहे? पैसे हे तुझं आत्ता काम नाही." हे हा विश्वास हे दुसऱ्याला टेन्शन न देणं म्हणजे ॲज अ मुलगी म्हणून वडिलांकडनं असा सल्ला किंवा ही निश्चिंतता किती मुलींना मिळत असेल, ज्या बिचाऱ्या मुंबईत येतायत, काहीतरी त्यांना तर बघायलाच लागेल ना, की मी असं "अरे, इकडे नाही, मला इकडे कोणीतरी फालतू माणसं आहेत, मी लगेच सोडून देणार काम." हा डिसिजन घेणं त्यांना सोपं नाहीये नाही. किंवा हां. त्यांना तसं वाढवलेलं नाहीये, की "नाही बाबा, हे असं नाही करायचं, तसं नाही करायचं, मग हे चुकेल, मग ह्याला बोलू नकोस." मग आपण असं थोडंसं असंच असतं. असं ज्या मुली ऐकत आल्या आहेत, त्यांना कळायला वेळ लागेल ना, की मी याचा विरोध करू शकते. त्यांना कोणाचा तरी पुश लागेल, त्यांना कोणाचं तरी बॅकिंग लागेल, कोणीतरी तिकडचे सहकलाकार असतील, बरोबर आहे. की ज्यांनी थोडंसं म्हणजे की काही नाही होणार, घाबरू नकोस. असं झालं ना, तर सांग किंवा ह्या ह्या अशा पद्धतीचं काहीतरी कोणीतरी त्याला एक करावं लागतं. कारण उपजत प्रत्येकाकडे असेलच असं नाहीये ते आणि ज्याच्याकडे उपजत असतं त्याच्या बाबतीत पण प्रसंग घडल्यावर धडधडतंच त्यालाही. बरोबर आहे. म्हणजे म्हणजे त्या व्यक्तीला ती बाई कितीही मोठी असली वयाने, कितीही अनुभव येऊन गेलेले असले तरी मग ती धडधडीवर मात करून ती व्यक्ती काहीतरी करते. पण ते धडधड असतेच ना ती किंवा तो संताप असतोच. म्हणजे ते हलायला होतंच तुम्हाला तिकडे, की "अरे का? कशासाठी?" पण ते व्यक्त प्रत्येकाला व्हायला मिळेलच असं नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला कॅरी कसं करता किंवा तुम्ही स्वतःला कसं पोर्ट्रे करता हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकं ते हळू-हळू घडत जातं कधी-कधी किंवा काही-काही म्हणजे आता मला असं वाटायला लागलंय, की काय माहिती, की कोणी काहीतरी ठरवलंय, मग त्याच्यात आ काय म्हणतो ना आपण हे ज्याचं त्याने ठरवायचंय. की मी कुठल्या अटींवर आणि मी कुठल्या अटींविना काम करायचं. कुठपर्यंत मला जायचंय आणि आता मला ओव्हर द पिरियड त्याच्यात काहीच चूक बरोबर वाटत नाही. अच्छा. हां, म्हणजे कोणीही त्या मुलीने कॅरी कसं म्हणजे मला असं म्हणायचंय, की आपण जेव्हा असं म्हणतो ना, की ती मुलगीच अशी आहे रे.
ती अशीच वागते रे, ती कशी बोलते, ती कशी त्यांच्या गळ्यात पड हे आपण म्हणतो. ठीक आहे, माझं असं म्हणणं, जो चांगला पुरुष आहे, जो चांगला मुलगा आहे, तो ती कशी आहे म्हणून आपलं बदलत असेल, तर तो कसला चांगला? त्याची स्वतःचा काही कंडक्ट नाही आहे. त्याने पण स्वतः ठरवलेलं असेल ना, की मी कोणीतरी वागलं, तर मग नो प्रॉब्लेम. नाहीतर मग मी फार साधाभोळा आहे. हे हे ज्याने ठरवलंय त्याला तुम्ही काय करणार? आणि आपण फक्त हीच बाजू जज करतो, की त्या मुली कशा स्वतःला कॅरी करतायत. मुली कशाही कॅरी करू देत. मला असं नाही करायचं, असं नाही ठरवू शकत. म्हणजे किती हा एकांगी वाटतं मला हे बघणं. आणि ठीक आहे ना, मग जर तसं असेल, या पुरुषाला असं वाटतं, की हां, मग ते त्याच्याप्रमाणे मी स्वतःला बदलीन किंवा मी तसा वागीन. कोणी ढील देत असेल तर मी तसं, आणि कोणी भाव देत नसेल तर मी तसा. असं जर ह्याचं असेल, हां. तर मग हिचं पण काहीतरी म्हणणं असेल ना, की मला असं वागायचंय. मी काय बावळटपणाने नाही वागत आहे. मी असं वागायचं ठरवून केलंय. मला त्याच्यात काही नाही चूक वाटत आहे, किंवा तिला तसं करायचंय म्हणून ती करते. आपण फक्त हिने असं केलं म्हणून हे नाही घालय. हे असंच आहे. ह्याच्याप्रमाणे ह्याला कुठे मिळतंय ते तो व्यक्ती शोधतोय. पण ज्यावेळेला अशा प्रकारची प्रकरणं घडतात, त्यावेळेला असं होतं की या आपल्या फील्डकडे, जे फील्डमधल्या मुलींकडे, युवतींकडे, स्त्रियांकडे, ते मध्ये वेगळ्या नजरेने समाज बघायला लागतो. हो का? म्हणजे ते चुकीचं आहे पण. चुकीचंच आहे. पण मग म्हणजे असं एक कुठेतरी असं इम्प्रेशन जातं, की अरे, कोणाला तरी लिफ्ट दिली, कोणाला कंपनी दिली, कोणासोबत पार्टीमध्ये गेलो किंवा कोणासोबत काही हे केलं, तर मग कामं मिळतात. हो, म्हणजे असा त्यांचा अनुभव आहे ना, की ज्या एकट्या पडल्या आहेत किंवा ज्या असं काही करत नाहीत, त्यांच्याकडे काम नाहीये, असं जर त्या. आणि हां. पुन्हा ती मुलगी कुठल्या वयात आहे आणि तिची समज काय आहे आत्ता, ह्या सगळ्या धर्तीवर तिला जे योग्य वाटतंय तसं ती करतीये. आणि म्हणजे आपण तिलाच फक्त बघत बसायचंय का नाही, दुर्बिणीने? तर नाही. नाही. हां. आपण त्याच्याबरोबर तिच्या बाबतीत जे वागतात त्यांना तशा दुर्बिणीतनं बघतोय का? नाही. अजूनही आपण कुठेतरी ह्यांनी असं केलं तर हा करणारच ना, हे अजूनही फार म्हणजे कॉन्शियसली तिथे लक्ष आणावं लागतं. म्हणजे माझं असं म्हणणं, की तेही करायलाच पाहिजे ना. मग दोघांनाही वाईट म्हणा. चूक हां. असेल तर दोघांना वाईट म्हणा. मला तेच म्हणायचंय. हं. एकाला वाईट म्हणू नका, की ही असं करते, मग हा करणारच ना. नाही, नाही, नाही. ही असं करते म्हणून हा ह्याचं करणार असं नाही. हा नसेल करणारा ना, तर हा नाहीच करणार. एक्झॅक्टली. त्याचा हिच्या करण्याशी काही संबंध नाही. आणि मी म्हटलं त्याच्याप्रमाणे ना, आता हे इतकं कठीण होऊन बसलंय, इतकी कॉम्पिटिशन. आणि म्हणजे मी त्यांना नाही जज करायचं असं मी ठरवलंय. हां. कारण की त्यांची काय गरज आहे, त्या किती खटपट करून आल्यात, काय हे आहेत, त्यांना मुंबईत कसं स्थायिक व्हायचं, किंवा तिची ॲम्बिशन काय, अशा अनेक गोष्टी असतील, ज्याच्यामुळे तिच्या वागण्याचा तिला लागत असेल अर्थ. की ती लावत असेल अर्थ. हां, आणि आपला अर्थ आपणच लावावा. कारण आता तर म्हणजे जजमेंटमधनं सुटणं हेच एक मोठं कठीण झालंय. म्हणजे आता मी काम कमी करणं ह्याच्याबद्दल पण मला कोणीतरी जज करतच आहे की. हो. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे हेही साहजिकच आहे. कारण कितीतरी वेळा माझ्याही मनात येऊन, "अरे, तिने छान काम केलं होतं. आता ती कुठे गेली?" हे एक आपोआप निघतं. मग ते काय वाईट ह्याने असतं असं नाही. कदाचित कोणीतरी कौतुकाने पण म्हणत असेल, की "अरे, चांगली होती. म्हणजे तिला का नाही चांगल्या भूमिका मिळाल्या?" असाही त्याच्यामागचा उद्देश असू शकतो. म्हणजे बेसिकली आपण जज केल्याशिवाय नाही राहू शकत. पण मग ते थोडंसं आपलं जजमेंट सुधारावं असं मला वाटतं, की ह्या बाबतीत जर असं असेल, की त्या मुलीमुळे दुसरा करतोय ते योग्य आहे, हे बघणं आता कमी व्हायला हवं. हे व्हायला. म्हणजे त्याच्यावर आपल्याकडे फिल्म्स वगैरे पण येऊन गेले आहेत, की तुम्ही मुलींना जज करून हे ठरवू नका. खरं आहे. कारण जो करायचं ते वाईट वागायचं, छछोर वागायचं, ते लोक कुठल्याही परिस्थितीत वागतातच. मग त्या काही जणी हँडल करतात, काही जणी नाही करत, काही जण दुर्लक्ष करतात. ते त्या सिच्युएशनप्रमाणे ठरतं.